जातीच्या लोकांना मुभा देतं, त्यांना संरक्षण देतं, त्यांना लेजिटिमसी देतं आणि त्याच्यातनं हे विवाद निर्माण करायचं वातावरण दूषित करायचे प्रकार आहे. आणि भाजप हाच पक्ष आता संग्राम जगताप यांचा मित्र पक्ष आहे सरकारमधला. त्यामुळे संग्रामजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की वॉटर कप अहिल्यानगरपर्यंत सुद्धा आणि त्या सगळ्या भागामध्ये पोहोचवणारे आमिर खान, त्यांनी महाराष्ट्रासाठी नक्कीच भरपूर काम केलेलं आहे, परंतु अशा पद्धतीने त्यांच्यावरती आरोप करणं हे तुम्हाला पटतंय का? हे सगळं जे राजकारण या संदर्भातलं चाललेलं आहे त्यावर तुमचं मत काय आहे? तुम्ही सहमत आहात का? नाही, आपण जे काही मुद्दा उपस्थित करताय, नितेशजी राणे साहेब जे बोललेत ते ह्या लव्ह जिहादच्या प्रकरणावरती बोललेले आहेत. तुम्ही जे इतर त्यांचं काम सांगता, आम्हाला त्यांच्या इतर कामाविषयी अजिबात आक्षेप नाही. ते निश्चित अभिनय चांगलं करत असतील, त्यांचं अभिनंदन आहे. म्हणजे तुम्ही नितेश राणे यांच्याशी सहमत आहात? देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर नाही, तो लव्ह जिहादचा मुद्दा आहे. मंत्री नितेशजी राणे साहेब जे बोललेले आहेत तो अगदी योग्य आहे. आमिर खानच्या बाबतीमध्ये लव्ह जिहादचा मुद्दा योग्य आहे असं तुम्ही म्हणताय? त्यांनी अहिल्यानगरमध्ये का हो, आणि तुम्ही जे काय सांगितलं की अभिनेता म्हणून त्यांचं काम उत्तम आहे. त्यांचं इतर सामाजिक काम तुम्ही जे सांगितलं, पाण्याच्या बाबतीमध्ये केलं, तुम्ही सांगितलं अहिल्यानगरच्या बाबतीत केलं, नो डाऊट आमचं त्याच्या बाबतीमध्ये कुठे ऑब्जेक्शन नाही. पण त्याच्या नावाखाली त्यांनी काही केलं तर महाराष्ट्र अगदी बरोबर आहे संग्रामजी. त्यांचं महाराष्ट्रामध्ये असलेलं तुम्हाला समाजकार्य खूप चांगलं आहे, परंतु आपण तो मुद्दा आपण आता मान्य केलेला आहे, त्यामुळे आपण तो बाजूला ठेवूया. पण त्यांच्या दोन्ही ज्या आधीच्या पत्नी आहेत आपण आत्ताच बघितलं की त्यांनी धर्मांतरण केलेलं नाहीये. त्यांनी लग्न केलं आमिर खान यांच्याशी, परंतु धर्मांतरण केलेलं नाहीये. मग लव्ह जिहाद म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? धर्मांतर नाही केलं म्हणजे हिंदू मुलीने जर मुस्लिम मुलाशी लग्न केलं तर लव्ह जिहाद असा त्याचा अर्थ तुम्ही लावताय का? हो, आहे, लव्ह जिहादचाच अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांची अपत्य झाली, त्यांचे काय नाव आहे? त्यांचं नाव तर त्यांच्या आईवर नाही ना. त्यांचं आज नॅशनॅलिटी त्यांची इंडियन जरी असली तरी त्यांना बाकीचं काय लागलेलं आहे? तुम्ही थोडक्यात असं म्हणताय की आडनाव आईचं लागत नाहीये, आडनाव मात्र मुसलमान लागतंय किंवा आमिर खान यांचं लागतंय, म्हणून लव्ह जिहाद. हो, मग याला लव्ह जिहादची नक्की व्याख्या काय आहे? आणि दुसरी गोष्ट, त्यांचं लव्ह जिहादची व्याख्या ही आपण जर पाहिलं तर सातत्यानं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि इथं आता इथपर्यंत नाहीये. जगात तर तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये गेले, तिथल्या एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही आजही इथं जर व्हिडिओवरती भारताच्या एखाद्या नागरिकाला तिथं घेतलं आणि त्याला जर विचारलं तिथली काय परिस्थिती आहे, तर मला वाटत नाही तुम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ओपिनियन घ्यायची किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या व्यक्तीला माहिती घ्यायची. पण आता ठीक आहे, आपण जेनेरिक नको बोलायला. आपण पुन्हा एकदा आमिर खान या मुद्द्यावरती येऊया. आमिर खान यांच्या मुलीने आमिर खान यांच्या मुलीचं लग्न, आयरा खानचं लग्न एका हिंदू मुलाशी झालेलं आहे. नुपूर शिखारे असं त्याचं नाव आहे, तो हिंदू आहे. त्याला काय म्हणायचं आपण? बरोबर आहे. त्याला आमचा जो मुद्दा आहे की जे अपत्य त्यांनी केलेले आहेत, जे अपत्य त्यांना होत आहेत, की त्या लोकांचे नावं हे आपण काय हे माहिती घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे सांगता हा नंतरचा पार्ट आहे. हे कुठंतरी आम्ही त्या विचाराचे नाहीयेत, मग तिसऱ्याला परवानगी मिळतीये असं त्याच्यातनं तो कांगावा करण्याचा प्रयत्न आहे. कारण एक केलं दुसरं केलं. संग्रामजी, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला लव्ह जिहाद